जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका गणेश पाटील नन्नवरे. आज चाललो होतो आपण आंबडला, पण रस्त्यात योगा असं म्हणा आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट किशोर भाई पुंगळे यांचं दर्शन झालं. मी तर भैयाला बघितलं नव्हतं, भैयानीच मला बघितलं आणि डायरेक्ट मागाले. नंतर काय भैयासोबत गप्पा वगैरे मारल्या. भैया बोलले आपल्याला मूर्ती घ्यायची. मग काय इथे गोलाबागरी समोर गणपतीची मूर्ती एवढं छान भेटतं की भैयाने डायरेक्ट बुकच केली. नंतर निघालो आपण आंबडला. आंबडमध्ये एंट्री मारत नाही तर आपलं राजांचं दर्शन झालं. आणि जिथे कुठे राजे दिसतात ना तिथे आपल्या मान अभिमान खाली झुकतेच. नंतर काय राजांना मुजरा केला आणि निघालो आपण आपल्या आंबडचे ग्रामदैवत मत्स्यरी माताच्या मंदिराकडे. मला हा प्रश्न पडला होता की मत्स्यरी माता हे नाव कसं पडलं असेल, पण आज समजलं की माता ज्या डोंगरावर बसलेल्या आहे ना त्या डोंगराचा आकार मासळीसारखा आहे म्हणून हे नाव पडलं. बरं मला सांगा, कधी मातीच्या पायऱ्या चढताना कधी पायऱ्या मोजल्या होत्या का? मी तर मोजल्या 5 भरल्या. मग काय झालं, मातीत दर्शन आलो बाहेर. आमचे गोपाल भाऊचं नेहमी मला फोन येतो की भाई तुम्ही आंबडले येतात नाही आम्हाला भेटलेत नाही. मग काय निघालो कृषी उत्पन्न बाजार समितीकडे. तिथे आमचे गोपाल भाऊ दर्शन झालं. गोपाल भाऊ सोबत गप्पा वगैरे मारल्या. नंतर निघालो आम्ही भारत क्लोथ स्टोअरकडे. आता तुम्ही म्हणसान छत्रपती संभाजीनगर सोडलं, जालना सोडलं आणि इथं काय आंबडला कपडे घ्यायला निघाला. तुम्हाला सांगतो इथे जे आरमानी भेटते ना ते तिथे नाही भेटत म्हणून आलेलो. मग काय आरमानी वगैरे घेतल्या. सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे भूक तर भरपूर लागली ती. नंतर काय आपल्या श्याम भाई हॉटेलची आठवण आली. मला चला म्हटलं सारखं हॉटेल भेटतं देऊ. हा आता भैयाचं काय तिथे वडापावची ऑफर चालू होती. मला जर टेस्ट तरी करावं. अरे वडापाव एकदम बाहेर लागला ना. नंतर काय 2-3 वडापाव तिथे खाल्ले. नंतर निघालो घराकडे. बरं मला सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.